चेक सर ओके करतोय. आहे ना व्हॉइस? ओके. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ना म्हणजे बऱ्याच जणींना कशाला म्हणता येईल, सगळ्यांनाच आपल्या प्रत्येकीला ना सुंदर दिसावं असं वाटत असतं. आणि नुसतं सुंदर दिसून असून चालत नाही, तर आपल्याला असं वाटतं की आपण सुंदर दिसतोय तर ते आपल्याला कोणीतरी सांगावं, म्हणावं की तू सुंदर दिसते आहे. आणि एखाद्या वेळेला असं होतं की आपण एखाद्या पार्टीत जातो, एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो आणि मग कोणी जर प्रतिक्रिया दिली नाही तर आपल्याला वाईट वाटतं. आपली थोडीशी मनीषा असते की आपल्याला कोणीतरी काहीतरी म्हणावं, आपण इतकं नटलो थटलो आहे त्याबद्दल काही सांगावं. आणि ती जर पूर्ण झाली नाही तर आपण थोडंसं कुठेतरी निराश पण होतो. पण मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये जी मैत्रीण इथे उपस्थित आहे, तर तिला न जगभरानं तू सुंदर आहेस अशी मान्यता दिली आहे. आणि नक्कीच तिला अतिशय आनंद झालेला आहे. पूजा मेश्राम या आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आणि त्यांनी ना माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल 2025 या स्पर्धेमध्ये आपली ही जी मैत्रीण आहे यांनी फर्स्ट रनरअपपर्यंतची बाजी मारलेली आहे. पूजा, सर्वात आधी मी तुमचं या सर्व यशासाठी खूप खूप अभिनंदन करते आहे. आकाशवाणीचे आमचे कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे सर, आकाशवाणीचा पूर्ण श्रोतावर्ग, संपूर्ण अकोलेकर आणि मी ज्योती हातेकर, तुम्हा सर आमच्या सगळ्यांकडनं तुमचं स्वागत करते आहे. सर्वात आधी तर तुमची ही प्रतिक्रिया सांगा तुमच्या या यशासाठीची. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार आकाशवाणीचे श्रोते हो. मी आहे पूजा मेश्राम, तुमच्या अकोल्याची कन्या. आणि मला इथे येऊन तुमच्यासोबत माझी करेज टू क्राऊनची ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा आहे. आणि मला खूप आनंद होत आहे, शब्द कमी पडतात की मला आज कसं वाटत आहे. तुमच्या अकोलेकरांचं इतकं प्रेम, इतकं प्रोत्साहन बघून मन भरून येते. अकोल्याची पूजा जी आहे, खरं तर माहेर अकोल्याचं आहे आणि त्यामुळे त्यांचं माहेरी आपण स्वागत करूया. माहेर घर जे आहे ते केव्हाही आपल्याला कौतुकाने भरलेलं असतं. त्यांच्या कौतुकाची थाप मिळाल्याशिवाय आपल्याला ते यश संपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. मी आत्ताच सांगितलं की संपूर्ण जगानं तुम्हाला हा किताब दिला, सुंदर आहेस, पण फक्त बाह्य सौंदर्य तर याच्यावर काही आपण थांबणार नसतो. अशा स्पर्धा ज्या होतात ना मैत्रिणींना, तर त्या स्पर्धेंमध्ये फक्त बाह्य सौंदर्यावरती भर नसतो. भरपूर सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला घडामोडींमधनं जायला लागतं, इतर सगळ्या कॉन्टेस्टमध्ये तुम्हाला भाग घ्यायला लागतो. तर त्याविषयी थोडीशी तुमची जर्नी सांगा की काय काय कुठल्या स्पर्धांना तुम्हाला तोंड द्यायला लागलं. हो मॅम, तुम्ही जे म्हणता मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्यासोबत. कारण जेव्हा आपण ब्युटी पेजंट म्हणतो तेव्हा ही फक्त बाहेरील सुंदरताचा प्रश्न नाही आहे. तिथे तुमचं एलिमिनेशन राऊंड असतो. आणि मी ज्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर कम्पीट करून आलेली आहे, तिथे तर आशियाचे जपान असो, टोकियो असो, टर्की, दुबई, इनफॅक्ट पाकिस्तानची पण कंटेस्टंट होती, जिया होती. तर तेव्हा मला माहिती आहे माझे ड्रॉबॅक्स काय आहेत. माझी हाईट जर का तुम्ही बघाल, मी काही 6 फूट लंबी मुलगी नाही आहे. मी काही इतकी फेअर, ऐश्वर्या राईसारखी एकदम फेअर मुलगी नाही आहे. मी आपल्या अकोल्याची नॉर्मल, आपल्या उन्हाने डस्की झालेली आहे ना, अशी मुलगी आहे. पण जेव्हा तुम्ही असं म्हटलं की व्हॉट अदर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला स्टँड आउट करतात, तर तुमचं सगळ्यात महत्त्व आहे की तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स. की तुम्ही कुठेही जन्म झालेला असला, कितीही लहान गावात तुमचा जन्म झालेला असला, पण तुमच्यामध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही गोष्टींचं तुम्हाला प्रिपरेशन करायला लागते. ते आहे की विदाऊट हार्डवर्क काहीच नाही होणार आहे. काही लोक त्याला लक म्हणतात, पण आय डोंट बिलीव्ह इन लक. हे फक्त आहे की तुम्ही किती हार्डवर्क करणार आहे, किती प्रिपेअर करणार आहेत, फर्स्ट गोष्ट, राईट. आणि सेकंड म्हणजे मी खूप जास्त एम्फसाईज करते की एज्युकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही शिक्षित होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही माणूस असो, तुम्ही बाई असो, तुम्ही कोणी असो आणि कुठल्याही वयाचे का नसो, पण प्लीज एज्युकेट युअर सेल्फ. तुम्हाला फॉर एक्झाम्पल कुकिंग आवडत असेल तर कुकिंगमध्ये स्किल्स तुमचे अपस्किल करा. हो ना मैत्रिणींनो, ऐका, आपल्याला पूजाचा अगदी सुरुवातीला संदेश मिळाला आहे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. स्पर्धा कुठली असो, सौंदर्याच्या बाबतीतली स्पर्धा होती. आपण बोलत होतो मॅडम की भरपूर निकष असतात वेगळे, फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर इतर पण निकष असतात. तर त्या निकषांविषयी आपण सांगूया की त्यासाठी पण शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. कुठले निकष असतात तुम्हाला जेव्हा तुम्ही या सौंदर्य स्पर्धेसाठी गेलात, तर बाकीच्या तुम्हाला कुठल्या गोष्टींना आणखीन कुठल्या टेस्ट झाल्या किंवा काय प्रश्न विचारला गेलेत? तर म्हणजे स्पेशली माइलस्टोन पेजंट्समध्ये खूप एलिमिनेशन राऊंड असतात. फ्रॉम सिंगापूर फक्त मी एकटी
कंटेस्टंट होती. ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी सिंगापूरला पण रिप्रेझेंट करू शकली अकोल्यासोबत. आणि तिथे वेगळे राऊंड जे होते ते होतं, सगळ्यात पहिलं आमचं होतं बॉडी राऊंड. त्याच्यामध्ये तुमचं बॉडीली फिटनेस बघतात, कारण ब्युटी कॅन बी मेड. म्हणजे तुम्ही छान पार्लरमध्ये गेले, तुम्ही छान केस केले, विग लावून टाकली, म्हणजे आयलॅशेस लावून टाकले, दॅट कॅन बी डन. पण तुमचं बॉडीचं काय आहे, तुम्ही किती व्यवस्थित खाता, तुम्ही किती फिट आहेत, तुम्ही किती सुदृढ आहात. हां, तो फर्स्ट राऊंड असतो बॉडीकॉन राऊंड. सेकंड राऊंड म्हणजे, कारण हा इंटरनॅशनल पेजंट आहे, तरी मुली असतात ना, कधी आपण म्हणजे तुमचं पोट कमी करायसाठी आपण डिफरंट अंडरगार्मेंट्स घालतो, राईट. पण देन दे ऑल्सो हॅव अ बिकिनी राऊंड. तिथे म्हणजे पाणीचं पाणी आणि दूधचं दूध असं त्यांना पण माहिती आहे, कारण ते जजेस त्या तिकडे बसले आहेत, त्यांना माहिती आहे की कसं समोरच्याला चीट करू शकतो, नाही करू शकत, तो असतो. आणि हे बॉडीली कॅरेक्टरिस्टिक्स झाल्याच्या नंतर तुमचं असतो की तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याच्यामध्ये असतो GDPI राऊंड. तर GDPI राऊंडसाठी पॅनल वेगळा असतो, म्हणजे इंटलेक्च्युअल पॅनल वेगळं असेल, तुम्हाला ग्रूमिंग वाईज जज करायसाठी पॅनल वेगळं असेल. तर तुम्हाला असं नाही की सेम पॅनलला नेहमी इम्प्रेस करायचं आहे. तुम्ही नेहमी रिप्रेझेंट करत आहेत वेगळ्या पॅनल्ससमोर, कारण ते त्याच्यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे. तर GDPI राऊंड झालेलं होतं, दॅट वॉज व्हेरी अमेझिंग. कारण म्हणजे तुमचं एक इंडियाच्या स्तरावर नाही आहे तो डिस्कशन, तुम्ही त्याच्यावर बघत आहे. तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रशियाचं कसं अपब्रिंगिंग आहे, त्यांचे थॉट प्रोसेस काय आहेत एका मुद्द्यावर, आणि त्याच मुद्द्यावर आपली दुबईची असो, कोणी जपानची असो, त्यांचा मुद्दा काय आहे, आणि तुमचं स्वतःचं नॉलेज इतकं वाढून जाते, आणि त्याच गोष्टीला बघण्याचं 360 डिग्रीचं जे असतो व्ह्यू, तो चेंज होऊन जाते. तर इट्स अन अमेझिंग अपॉर्च्युनिटी. म्हणजे आपल्याला शिकायला इतकं काही भेटते तिथे. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स टॅलेंट राऊंड असतो. मी पर्सनली आहे एक वॉटर कलर आर्टिस्ट, आणि कॉफी जे आपण पितो त्या कॉफी मी पेंटिंग करते. तर माझा टॅलेंट तो आहे. पण तिथे टाइम लिमिट असतो 5 मिनिट्स, आणि मी काही पेंटिंग इज अ लॉंग प्रोसेस, म्हणजे मी महिनाभर घेईल विचार करायला, पेंट करायला, कारण पेंटिंग इज दॅट. पण तिथे तुम्हाला 5 मिनिटाच्या आतच आपलं टॅलेंट दाखवावं लागते. तर त्याच्यासाठी मी डान्स परफॉर्म केला. तिथे रशियाची जी आर्टिस्ट होती तिथं खूप छान ॲक्रोबॅटिक्स आहे. माझ्यासोबत एक कम्पीट करत होती UKची मुलगी, तिथं वर्ल्ड चॅम्पियन इन योगा आहे. तर कॉम्पिटिशन वॉज रिअली खूपच टफ होता. हां, आणि या सगळ्या टफ कॉम्पिटिशनमधनं तुम्ही फर्स्ट रनरअपपर्यंत पोहोचलात, आणि ते यश तुम्ही कमावलं, त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती मला सतत दिसतो आहे. आणि सोपं नव्हतं खरं तर. एक तुमचं नाव तर तुम्ही पूर्ण जगभराच्या लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवलं आहेच, पण सोबत तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं, अकोल्याचं नाव पण जगाच्या नकाशामध्ये पुन्हा एकदा कोरून आला आहात की ही अकोल्याची मुलगी, हे अकोला. आणि जिथून आपण असतो, ज्या गावातनं आपण असतो, त्याचे संस्कार आपल्यासोबत असतात, जिथून आपण वाढतो त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत प्रभावित करणाऱ्या असतातच. तर तुमचं आता आपण थोडंसं मागे जाऊया की हा पल्ला गाठला आहे, पण याचं मूळ अकोल्यात आहे, बालपण अकोल्यात गेलं आहे. तर शिक्षण कुठे झालं आहे, काय शिक्षण तुम्ही घेतलं आहे? हो, तर मॅम म्हणजे माझं जन्मभूमी अकोलाच आहे. माझं शिक्षण आधी कार्मल स्कूलला आणि नंतर हॅपी हाऊस स्कूलला मी शिकलेली आहे. इथेच आपल्या आकाशवाणीच्या ऑफिसच्या बाजूला LRT कॉलेज आहे, तिथनं माझं BCom झालेलं आहे. आणि पण माझे स्वप्न खरंच आधीपासून खूप मोठे होते. माझं कॉम्पिटिशन मुलींमध्ये नव्हतंच. मला लहान मोठे 4 भाऊ आहेत, आणि माझं कॉम्पिटिशन नेहमी माणसांसोबत झालेलं आहे. थिंकिंग असो, स्पोर्ट्स असो, काही असो, मी स्वतःला कमी नाही बघितला. म्हणजे चाहे वो कहते ना की गली की सबसे बेस्ट पतंग मुझे लूटनी हो कि कंचिया खेलनी हो, मुझे हर गेम जीतना है. आय वॉज ऑलवेज ॲम्बिशियस. तर मी तेव्हाच विचार केला की मी इथे राहणार नाही आहे, आणि मी आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या, MBAसाठी प्रिपेअर केलं. आणि फेलियर हे असतो. मी पण पहिल्या वर्षी आपल्या MBAची एंट्रन्स एक्झाम नाही क्लिअर करू शकली. मला भेटले दुसऱ्या कॉलेजेस, पण दॅट वॉज नॉट माय एक्सपेक्टेशन. तो माझा स्वप्न नव्हता. मला पाहिजे होता सिम्बायोसिस कॉलेज, जे मीडियामध्ये बेस्ट आहे. तर मी 1 वर्ष परत आपल्याला दिला. मी डबल हार्डवर्क केलं, कारण आय रिअली बिलीव्ह इन हार्डवर्क. तुम्ही जितके एफर्ट्स टाकाल तितकं तुम्हाला देव देणार आहे परत. तर मी ते टाकले, आणि आय वॉज सिलेक्टेड ॲट द बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन. आणि मी लवाले कॅम्पसची फर्स्ट बॅच आहे.
आणि माझा प्रवास खूप छान झालेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत मला, की बिफोर जॉईनिंग द कॉलेज मी आधीच आपलं पासपोर्ट बनवून टाकलं होतं, कारण मी ॲम्बिशियस होती. मला माहिती आहे की अब मैं यहाँ नहीं रुकने वाली हूँ, चाहे काही असो. तर मग हो, तिथे मी शिकली. त्याच्यानंतर मी जॉब केलं. एक पुण्याची कॉलेज आहे, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया, तिथे मार्केटिंग बघायची. त्याच्यानंतर सुभाष घाई यांनी मला बोलवलं. त्यांची बॉम्बेला कॉलेज आहे, व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल, तिथे ते डायरेक्शन, ॲक्टिंग हे सगळं शिकवतात. तिथे मला खूप काही ग्रूमिंग स्किल्स भेटल्या, कारण तिथे जे लेक्चर्स होते ते अनिल कपूर, माधुरी दीक्षित, तुम्ही रोज म्हणजे डायरेक्टर्स आणि मोठे मोठे ॲक्टर्स बघतात, जे तुम्हाला सगळं काही शिकवतात. तर दॅट वॉज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि या सगळ्या याच्यातनं जाऊन तुम्हाला स्वप्न माहिती होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण बघितलं यांच्या बोलण्यातनं आपल्या लक्षात येतं की आपण जेव्हा 100 पायऱ्या चढून जातो, प्रत्येक पायरी आपल्याला माहिती असते, तर तुम्हाला माहिती आहे मला करायचं आहे, मी करणार आहे. यस, मला थोडं फेल्युअर आलं तरी पण मी ते पचवलं आणि पुन्हा ठरवलं, पुन्हा तेवढ्या उमेदीने काम केलं आणि जे यशो शिखर म्हणता येईल गाठायचं आहे ते मात्र गाठलंच. तर हा प्रवास तुमचा सोपा नव्हता. तुम्ही जो सांगताय तो अगदी ठरवून केलेला, जिद्दीने केलेला. फेल्युअर आलं तरी पण घाबरायचं नाही. तर हा मोठा संदेश जातो, कारण बरेचदा असं होतं की फेल्युअर आल्यानंतर महिला ज्या आहेत थोड्याशा घाबरतात, नको, किंवा मी एक स्त्री आहे, मी कसं करणार, मी कशी बाहेर पडणार, आणि या सगळ्या याच्यामध्ये बरेचदा त्या मागे राहतात. तर तुम्ही ते उदाहरण पुन्हा एकदा खोडून काढलं आहे. हो मॅम. कारण असं होतं, आपल्याला दिसतं आपल्याला की भरपूर महिला आहेत ना सध्या स्वतःला सिद्ध करणाऱ्या, वैमानिक झाल्या आहेत, रेल्वे पण चालवत आहेत महिला, सगळीकडे पाहतो आपण. पण माझ्या गावातली, माझ्या शेजारी राहणारी, जेव्हा मला उदाहरण दिसतं, माझ्यातली एक सहज दिसणारी जी स्त्री आहे ती एवढा मोठा किताब मिळवू शकते, त्या किताबला हात लावून परत येऊ शकते, तर मी का नाही. तर तुमचं उदाहरण नक्कीच महत्त्वाचं आहे. तुमच्या अकोल्यातल्या तुमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आहेत, तुमच्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत, तुमच्या शेजारच्या मैत्रिणी आहेत, या सगळ्यांसाठी तुम्ही एक उदाहरण आहात. तर त्या सगळ्यांसाठी म्हणून काय सांगाल? कुठे आपण अपयश नाही आलं तर खचून न जाता आपण कसं काम करायला पाहिजे? मी हेच शेअर करायला सांगते की ही जी जीत आहे ही माझी एकटीची नाही आहे, ही अकोल्याच्या प्रत्येक मुलीची आहे. कारण माझे जे सर्कमस्टॅन्सेस होते, माझे जे चॅलेंजेस होते, आय एम 100% शुअर की तेच चॅलेंजेस तुमच्यासोबत आहेत. म्हणजे असू शकते की मुझे गायडन्स अच्छे से नहीं मिल रहा है, मला माझ्या भावासोबत कम्पेअर केलं जात आहे, मला आहे ना, म्हणजे प्रत्येक एलिमेंट्सवर तुम्हाला चॅलेंज वाटत असेल, पण मी केलेलं आहे. मला कोणीच नाही गाईड केलं, मी खरं सांगते. पण तुमच्याकडे आज मी आहे, बरोबर आहे. तर प्लीज याचा ॲडव्हान्टेज घ्या. मॅमकडे माझा नंबर आहे. तुम्हाला काही वाटत असेल करिअर वाईज विचारा, कारण मी असं नाही आहे की मी फक्त पेजंट्स करते. मी करिअर वाईज आय एम व्हेरी स्टेबल. मी TCSला काम केलेलं आहे, मी ॲक्सेंचरला प्रोजेक्ट मॅनेजर झालेली आहे, मी मेटासोबत साऊथ ईस्ट एशियाची मार्केटिंग मॅनेजर झालेली आहे, तर मला मार्केटिंग एक्सपर्ट म्हणतात. आणि सध्या मी एक झीब्रा टेक्नॉलॉजी नावानी एक कंपनी आहे मल्टीनॅशनल, त्यांच्यासोबत मी खूप सारे कंट्रीजचं अकाउंट बघते, जसे की नेपाळ, बांगलादेश, इंडिया, पाकिस्तान. तर माझ्याकडे तुम्ही करिअर ॲडवाईससाठी पण येऊ शकता. तर हे जे मी म्हणते, हे हार्डवर्क, ग्रूमिंग, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, हे किती इम्पॉर्टन्स ठेवते, नाही फक्त पेजंटसाठी पण तुमच्या पर्सनल लाईफसाठी, तुमच्या प्रत्येक याच्यासाठी. तर प्लीज रीच आउट टू मी. म्हणजे असं नाही आहे की फक्त सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि रिकामा वेळ आहे आता काय करायचं, असं नाही आहे. तर मॅडमचा भरपूर स्वतःचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे, वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, त्याचं पण मार्गदर्शन मिळू शकतं, त्याचं पण आपल्याला प्रोत्साहन मिळतं आहे की नुसतं एक स्पर्धा नाही आहे. खरं तर कठीण असतं प्रत्येक स्त्रीसाठी जॉब करताना, पण एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेताना पण भरपूर सगळी तयारी आहे, मेहनत आहे. पण दोन्हीकडे आपण जेव्हा टिकतो, सिद्ध करतो, तेव्हा आपल्याला एवढं जे यश आणि एवढा आनंद उपभोगायला मिळतो तो हा वेगळाच असतो. मला सांगायला आनंद होतो आहे की मॅडमना आणखीन 2 अवॉर्ड मिळालेले आहेत. एक जो आहे तो करेजियस अवॉर्ड पण आहे, मिसेस करेजियस. तर तो पुन्हा नव्याने काही विचारण्याची गरज नाही आहे, सिद्ध झाला आहे. करेज किती आहे, धैर्य किती आहे, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अकोल्यातनं डायरेक्ट जर सिंगापूरमध्ये आपण पोहोचतो आहोत, मलेशियाला जाऊन आपण क्वालालंपूर इथे स्पर्धेत सहभागी होतो आहोत. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी बाजी मारलेली आहे. आणि करेजियस अवॉर्ड जो आहे तो महत्त्वाचा आहेच. एक दुसरा अवॉर्ड आपण मॅडमकडनं ऐकूया, आणि मॅडमनी त्यासाठी सगळ्यांना मॅडमना बोलायचं आहे खरं तर त्याविषयी. नाही, तो हा जो सेकंड टायटल आहे त्याचं नाव आहे सोशल मीडिया क्वीन. आणि हे कसं विनर घोषित ठरते त्याचं प्रोसेस असं आहे की ज्यांना सगळ्यात जास्त वोट्स मिळतात. तर मला अकोलेकर तुमचं खूप खूप
तुम्हाला मी थँक्यू म्हणते, कारण तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे. मला माहिती आहे पोलीस स्टेशनमधनं वोट्स आलेले आहेत, तुमच्या ऑफिसमधनं सुद्धा आलेले आहेत, आकाशवाणीच्या कॉलेजेसमधनं आलेले आहेत. तर मला अकोलेकरांनी खूप प्रेम दिलेलं आहे लहानपणापासून आत्ता पण. म्हणजे इतकं आपुलकी वाटते, आणि तुमच्या सपोर्ट बिना हे पॉसिबल नव्हतं. म्हणजे जे सेकंड कंटेस्टंट होती तिच्या आणि माझ्यामध्ये ऑलमोस्ट 1,500 वोट्सचा फरक होता. तर त्यांनी साफ असं दिसते की लोकांना अकोलेकरांसाठी प्रेम आहे, मी एक्झाम्पल आहे. तर तुम्ही स्वतःला कमी नका समजू, आहे ना. असा नका विचार करू की तुम्ही लहान गावाचे आहे, की लोक आपल्याला कसं जज करतील, आपल्याला प्रेम करतील की नाही. पण असं काहीच नाही आहे. पीपल रिअली लव्ह यू आउट देअर. आणि आपलं जे हे आहे एक डिफरंट कॅरेक्टर आहे. आपण खूप रॉ आहो, आपल्याला असं पॉलिश्ड राहता नाही आहेत, आपलं बोलणं, आपलं चालणं, बट दॅट इज अ युनिक क्वालिटी. आणि तुमचं तुम्ही युनिकनेस पकडून चला. कारण मी पण तिथे तेच नोटीस केलं. ज्या बाकी कंटेस्टंट होते दे वर व्हेरी पॉलिश्ड, आणि कुठे ना कुठे तुमचं असं फेकनेस म्हणजे वेगळं वाटतं. पण यू बिंग यू, दॅट इज व्हॉट मेक्स यू विन. तुम्ही आहात. जेव्हा हे तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट करता, तर तेव्हाच मला असं वाटतं जगासमोर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता की मी आहे, जे काही माझ्याकडे नॉलेज आहे. आणि आज मॅडमच्या उदाहरणातून आपल्याला ते दिसतं आहे की आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. मला हे विचारायला आवडेल मॅडम तुम्हाला की घरातल्यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा असतो. यश जेव्हा आपण एखादं कमावतो तेव्हा, तर असं श्रेय म्हणता येईल किंवा कुणाचा पाठिंबा तुम्हाला सर्वात जास्त आहे? सगळ्यात जास्त तर डेफिनेटली माझ्या आईचं आहे. कारण तिनेच मला म्हटलं की समोर जा, मागे वळून नको पाहू, काहीच नको बघू, देव आहे तो सगळं सांभाळेल. असं नको विचार करू की म्हणजे ॲज अ मदर मला गिल्ट होतेच ना की 10 दिवसासाठी मी पेजंटला जात आहे. मला 2 मुली आहेत, पण आईने हेच शिकवलं की तू त्यांच्यासाठी सेट एक्झाम्पल कर ना, की कसं एक बाई काय काय करू शकते. तू घर ऑलरेडी सांभाळते, तू बिझनेसमध्ये आहेस, तुझा करिअर बरोबर बघते, पण देर इज मोर टू लाईफ. हे एक्झाम्पल सेट करायला माझ्या आईने शिकवलं. कारण ती कधीच शिकलेली नाही, ती कधीच शाळेत गेलेली नाही आहे. तिला माहिती आहे की जे लाईफ तिने नाही जगलेली आहे ती माझ्यात बघते. आणि मी ऑफकोर्स मग हे माझं कमीपण असेल जर का मी तिच्या एक्सपेक्टेशन्सला खरी नाही उतरली तर. मी माझं 100% नाही दिलं तर हे माझं कमीपण आहे. खरं तर आई असते की जी कायम आपल्या मुलांच्या पाठीशी उभी असते. आणि तुम्ही तुमच्या आईचं उदाहरण सांगितलं की आई शिकलेली नाही आहे, पण शिक्षणाचं कौतुक जे आईला आहे, शिक्षणाचं महत्त्व जे आईला पटलेलं आहे, तर आईने ते दाखवून दिलं आहे आपल्या मुलांमधनं. आणि तिला जी खरी शिकवण तुम्हाला द्यायची होती की तू हे सिद्ध कर, तुझ्या मुलींसाठी म्हणून सिद्ध कर, तर ती शिकवण आईने तुम्हाला दिली आहे. आणि निश्चितच तुमच्या मुलींपर्यंत पण ती पोहोचणार आहे. भविष्यासाठी काय काय योजना आहेत अजून? सध्या मला वर्ल्ड पेजंटसाठी कॉल आलेला आहे. दुबईला आहे सप्टेंबरला. आणि नेक्स्ट इयर मी मिसेस एशियाच्या जजिंग पॅनलमध्ये बसणार आहे. तर आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. कारण आता फक्त मी स्टेज बघितलं होतं ॲज अ कंटेस्टंट, पण कोणाला आता कसं जज करायचं आणि कसे प्रश्न विचारायचे, हा एक वेगळा अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे याच्याबद्दल. अभिनंदनीय अशी ही गोष्ट आहे. अभिनंदनच तुमचं त्यासाठी. आणि गर्वाची पण गोष्ट आहे की जेव्हा आपण जज करणार असतो तेव्हा आपण स्वतः पहिले परिपूर्ण झालेलो असतो. आणि ही पहिलीच तुमची स्पर्धा नाही आहे, याआधी पण काही स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला आहे, तर त्याविषयी पण आपण सांगूया. म्हणजे माझी पूर्ण सुरुवात अकोल्यालाच झालेली आहे. तर जेव्हा मी इथे राहायची तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट होती मिस अकोला. तर ऑफकोर्स मी 2008ला मिस अकोला ही स्पर्धा जिंकली. त्याच्यानंतर मिस अकोलाच्या नंतर फक्त दिमागात असं होतं की मिस विदर्भ असते. मग मिस विदर्भ शोधलं कुठे आहे, कसं आहे, तिथे गेली, मिस विदर्भ जिंकलं, मग मिस महाराष्ट्र जिंकलं. आणि मग चान्स असा मिळाला की सिंगापूरला सेटल झाली आणि तिथे मिसेस इंडिया इंटरनॅशनल. तिथे पण म्हणजे मिसेस इंडिया इंटरनॅशनल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे डिफरंट कंट्रीजमधनं एक इंडियन पर्सन येईल कम्पीट करायला. आणि त्याच्यामध्ये मला 2018ला टॉप मॉडेल मिळालेला आहे. तर सिंगापूरला इट्स अ बिग थिंग अगेन फॉर द इंडियन कम्युनिटी. ते खूप सपोर्ट करतात, मराठी असोसिएशन खूप सपोर्ट करते ह्या गोष्टीला. म्हणजे खरं तर आपण बघितलं तर मॅडमचं आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळे टप्पे पार केलेले दिसतं आहेत. जिद्द आहे आणि ते सगळं करण्यासाठी नुसतीच जिद्द नाही आहे, नुसतं स्वप्न नाही आहे, तर त्याच्यासाठी मेहनत आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग आहे. आणि एक स्त्री, एक मुलगी जिद्दीने हे करू शकते.
अगदी तुमचा प्रवास जो आहे कॉलेज वयापासून आपण पाहतोय की नाही मला MBA करायचं आणि इथेच करायचं आहे, तिथपासून तो प्रवास सुरू झालेला आहे. अजून पण तो पुढे सुरू आहे. कामाच्या निमित्ताने बऱ्याच देशांमध्ये फिरणं होतं आणि त्यानिमित्ताने भरपूर जग तुम्ही पाहिलेलं आहे आणि अजून पण तुमची मनीषा आहे, ॲम्बिशन आहे की मला संपूर्ण जग पादाक्रांत करायचं आहे. तर त्याविषयी पण सांगा, कारण स्वप्न माणसाला पुढे पुढे नेत असतात. हो, डेफिनेटली. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगत होती की मॅम मी खूप लालची आहे आणि लालच लोग इसको बुरी तरह से देखते कि हे एक रॉन्ग कैरेक्टरिस्टिक्स है. बट मी तुम्हाला हे सांगेल, मतलब आपको सपने देखना है तो बहुत बड़े देखो, छोटे क्यों देखना है, उसके पैसे तो नहीं लग रहे ना आपको. और लालच एक अच्छी चीज़ है. तर म्हणजे तुम्ही लालची राहा आणि त्याच्यासाठी प्लीज अभ्यास तर करावंच लागेल. अभ्यास म्हणजे प्रिपरेशन. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही जर का एक माणूस शिकला तर तो फक्त स्वतःसाठी शिकेल, पण एक बाई शिकली तर ते पूर्ण परिवाराला शिकवेल. तर आय रिअली बिलीव्ह इन दिस की एक बाई खूप काही करू शकते, खूप लोकांना इन्स्पायर करू शकते. आणि हाच माझं मत आहे की एज्युकेट गर्ल चिल्ड्रन. आणि हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. जेव्हा एक स्त्री आज पण भरपूर शिकली आहे, मंगळावर पण जाऊन पोहोचली आहे, पण तरी तिला एक गिल्ट फील असतो, माझी मुलं घरी आहेत आणि त्यांच्याकडे बघायचं आहे. खरं तर सगळं कुटुंब असतं घरी, कुटुंबातले सगळे लोक असतात, बघणार असतात, पण एक आई म्हणून सतत एक गिल्ट फील राहतो. तर त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं? कारण मी जेव्हा स्वतःला बघते ना, मी त्या मुलींच्या दृष्टिकोनातून बघते की ते एक बाई बघत आहेत. की फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही आणि मी लहान असाल, म्हणजे मला माझं माहिती आहे, मी जेव्हा लहान होती मला तर घर खेळायचं आहे, मी हाऊसवाईफ खेळला आहे. पण माझ्या मुलींना मी जेव्हा बघते ते हे असं नाही खेळत. त्यांचं वेगळं आहे, त्यांचं एक्सपेक्टेशन्स वेगळं आहे, त्यांचं खेळ पण वेगळं आहे. त्यांचं आहे की ते मम्मीसारखं म्हणतात की आय एम पूजा मिश्रा, मेटा मार्केटिंग एक्सपर्ट. तर मला त्यांना पाहून असं वाटते की येस यू कॅन बी मेटा मार्केटिंग एक्सपर्ट, का बरं नाही, आहे ना. आणि ते बोलतात आणि दे व्हेरी फॉर्च्युनेट की त्यांना सिंगापूरसारखं स्थळ मिळालेलं आहे आधीपासून. म्हणजे आपल्यासारखी अशी जर्नी नाही आहेत. आणि तेच आपलं हार्डवर्क त्यांना ते प्रोव्हाइड केलेलं आहे ना. त्यांना आयता भेटलेलं आहे की ॲटलिस्ट यू हॅव अ प्लॅटफॉर्म सिंगापूरचा. आणि तिथनं तुम्हाला आता मग तुमचं कॉम्पिटिशन पण तसं आहे. पण मग माझ्यासारखं लहान कॉम्पिटिशन नाही. मी कितीही जिंकली असेल तरी मी सांगेल की हे छोटा कॉम्पिटिशन आहे. त्यांचं कॉम्पिटिशन आता खूप मोठं आहे. पण त्यांचं ते ग्रूमिंग जे आहे ते खूप छान आहे. की पहिली गोष्ट तुम्हाला जे माइंडसेट असतो की एक आदमी के बिना आप घर कैसे चला लोगे, तुम्ही काय करू शकता. तू एक्झाम्पल आहे ना पूजा मिश्रा, मी बिना माणसाचं मी घर चालवते, मी सगळं काही करते आणि मी प्राऊडली करते. अँड आय एम अ विनर. असं नाही की फक्त पेजेंटमध्ये विनर आहे. तुम्ही माझं परफॉर्मन्स ॲट ऑफिसला बघाल तर आय एम द बेस्ट टीम मेंबर. तर हे तुम्ही सगळं काही करू शकता. हे सांगताना पण आनंद होतो की मी सिंगल मदर आहे आणि मी बघते आहे सगळं, मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आहे, मी ऑफिस पण खूप व्यवस्थित सांभाळू शकते आहे, मुलींची पण मी व्यवस्थित काळजी घेते आहे. आणि ही गोष्ट तर मला अधोरेखित करावीशी वाटते आहे की माझ्या मुली काय त्या घर नाही खेळत आहेत. त्यांना असं वाटतं की मला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि मला या पद्धतीने बोलायचं आहे. तर तुम्ही जे उदाहरण तुमच्या मुलांसमोर ठेवणार आहात तर मुलं तशी घडणार आहेत. महत्त्वाचा संदेश तुम्ही सांगितलात. आणखीन काय सांगाल? खरं तर असं असतं की कुठली पण मुलाखत मी जेव्हा घेते तर तेव्हा मी विचारत असते की आता आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल. पण आपण जेव्हा पूजाशी बोलतो आहोत तर आपल्या लक्षात येतं आहे की दर प्रश्नाला काहीतरी संदेश आहे, त्यामुळे वेगळ्याने संदेश विचारण्याची आवश्यकता वाटत नाही आहे. आपण असं करूया की आमच्या सर्व श्रोतावर्गाला तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल? सध्या तर म्हणजे जशा माझ्या फिलिंग्स आहेत आत आणि जी माझी विक्ट्री तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केलेली आहे त्याच्यासाठी मी एक गाणं अकोलेकरांना डेडिकेट करायला इच्छिते. तो आहे की सपनों से सजता ये मेरा शहर. हलुलु 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 हलुलु. मेले लगे हुए हैं हसीनों के शहर में, कोई न कोई आएगी मेरी भी नजर में. हाँ हलुलु 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 हलुलु. मेले लगे हुए हैं हसीनों के शहर में, कोई न कोई आएगी मेरी भी नजर में. मेरी वो जाने मन, मेरी वो दिल रुबा, मेरी वो जाने मन,
चली है कि गुड़ की डली है, तू जो है बड़ी मनचली है। मुझ पे मरता भी है और झिझकता भी है रे, मुझ पे मरता भी है और झिझकता भी है। अरे मैं हूँ वही जिस पे तू है फिदा। हाँ मेले लगे हुए हैं हसीनों के शहर में, कोई न कोई आएगी मेरी भी नजर में। ढलका सा आंचल है, बिखरा सा काजल है, ये हाल कैसे हुआ रे। बेईमान नीयत से आशिक तबीयत से तेरी नजर ने छुआ रे। दो दीवाने बने कुछ फसाने बने, दो दीवाने बने कुछ फसाने बने, राम जाने के अब आगे होता है क्या। हाँ मेले लगे हुए हैं हसीनों के शहर में, कोई न कोई आएगी मेरी भी नजर में। मेरी वो जाने मन, मेरी वो दिल रुबा, मेरी वो जाने मन, मेरी वो दिल रुबा, होगी सारे जमाने में सबसे जुदा हो। हाँ, हाँ। मॅडम, आज तुम्ही खरं तर स्पेशल अकोलेकरांसाठी अकोल्यात आलेला आहात, तुमच्या माहेरी आलेल्या आहात, तुमच्या लोकांसाठी आलेले आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, वेळ काढलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांशी संवाद साधला. त्यासाठी मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅम, धन्यवाद आकाशवाणी.